हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे जयंती प्रिपरेशनचा थर्ड आणि लास्ट डे. कारण का आज आहे 13 एप्रिल. आता थोडाच टाईम राहिला आहे 14 एप्रिलसाठी. आणि आज मी बनवणार आहे बेसनाचे लाडू. तर हे सर्व आहे बेसनाचे लाडू बनवण्याची सामग्री. आता एक मोठं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये भरभरून तूप घालायचं. जरा पण कंजूसी करायची नाही. आणि त्यामध्ये मी केलं आहे रवा ॲड. तो रवा छानपैकी भाजून घ्यायचा, करपवायचा नाही, लालसर करायचा. आणि ते घेतलं आहे मी बेसनाचं पीठ. हे आहेत मिक्स ड्रायफ्रूट्स, हे आहे वेलचीची पूड आणि हे आहे पिठी साखर. अरे मेन इन्ग्रेडियंट्स मी विसरूनच गेली, तूप. तर बघा मी कसा रवा भाजून घेतला, एकदम तुपामध्ये लालसर तसाच भाजायचा, करपवायचा नाही, म्हणजे लाडूला चव राहणार नाही. आणि तशाच प्रकारे थोडंसं तूप घालून बेसन पण भाजून घ्यायचं छान खमंग वास येईपर्यंत. मग त्यामध्ये पिठी साखर आणि हा भाजलेला रवा हे सगळं घालून असं मस्तपैकी मिक्स करायचं. हे बघा मी इथे आले थोडेसे फुटेज घ्यायला, कारण मी लाडू बनवते तर मी व्हिडिओमध्ये दिसलीच पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये बघा आता मी घातले वेलची पूड आणि क्रश केलेले ड्रायफ्रूट्स. हे छानपैकी सगळं एकजीव करायचे. आणि मेन राहिलं बाबा जायफळची पूड घालायची, कारण का पोटाला बाधा व्हायला नको. आणि मग मस्त असं गरम गरम हाताला तूप लावून छानपैकी वळून घ्यायचे. छान असे मस्त गोल गोल बनवायचे, हातात असे घुमवायचे. मी बघा कसे घुमवते तसे. मग मस्त असे गोल आकार येतो आणि तुळतुळीत लाडू होतात आणि दिसायलाही खूप छान वाटतात. हे बघा कसे वाटतात सांगा बरं मला कमेंटमध्ये. आणि तुम्ही बनवा आणि खा. हां, थोडे हात भाजतात, पण फायनली बघा मस्त असे लाडू खायला मिळतात ना. तर मला सांगा बरं कसे वाटतात लाडू. मला लाडू फार आवडतात. तुम्हाला पण आवडतात का मला कळवा. आणि हे लाडू डब्यामध्ये स्टोर करून फ्रेश होऊन आम्ही मार्केटला जायला निघालो दोघी बहिणी. का तर उद्या 14 एप्रिल आहे आणि बाबांसाठी छान हार आणायला आम्ही फुल मार्केटमध्ये आलो आहे. हे आमचं फुल मार्केट. मला फुलं खूप आवडतात आणि त्यात रोज तर माय फेवरेट. तुम्हालाही आवडतात का. हे बघा आमचं चेंबूरचं गार्डन बाबांसाठी कसं मस्त सजलं आहे. आमच्या बाबांचं तर थाटच आहे. मग आम्ही घाईघाईत घरी आलो, कारण का फक्त 15 मिनटं राहिलेले 12 वाजायला. आणि हे बघा 12 वाजले, सगळीकडे भीम चाललो. 13 एप्रिलची रात्र आणि 14 एप्रिलचा दिवस आमच्यासाठी खूप खास आणि उत्साहाने भरलेला असतो. माझ्या सोसायटीमध्ये बाबांना अभिवादन करून फॅमिली फोटोशूट करून आम्ही भेट द्यायला आलो चेंबूरच्या आंबेडकर गार्डनला. हे बघा आमचं चेंबूर कसं सजलं आहे बाबांच्या वाढदिवसानिमित्त. बाबांची भेट घेऊन त्यांना अभिवादन करून खूप छान वाटलं. मग फॅमिली फोटोशूट करून आम्ही घरी यायला निघालो. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.